आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। चिंचोली यात्रेनंतर घोडागाडी शर्यतीचा धुडकूस, पोलिसांचा कडक बंदोबस्त, अनेकांची धरपकड। कर्नाटकातील प्रसिद्ध चिंचोली यात्रेसाठी सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सातारा, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यातून दरवर्षी हजारो भाविक मोठ्या संख्येने येतात। यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दिनांक 5 रोजी होता। यात्रेदरम्यान अनेक भाविक बैलगाडी, घोडागाडी घेऊन येतात। यात्रा संपल्यानंतर मिरज, सांगली व परिसरातील काही हौशी घोडागाडी चालक म्हैसाळ सीमेवर मध्यरात्री एकत्र जमतात। तेथून घोडागाड्यांची शर्यत सांगलवाडी टोल नाक्यापर्यंत सोडली जाते। या शर्यतीला कोणतेही बक्षीस किंवा अधिकृत आयोजन नसते। मात्र पहिली गाडी सांगलवाडीला पोहोचावी या अट्टहासातून ही शर्यत घेतली जाते। ही शर्यत पाहण्यासाठी सांगली, मिरज आणि आसपासच्या भागातील अनेक हौशी नागरिक मोठी गर्दी करतात। काही युवक घोडागाड्यांच्या शेजारी मोटरसायकल लावून दंगामस्ती करत रस्त्यावरून जात असल्याने वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। गेल्या अनेक वर्षांपासून चिंचोली यात्रेच्या मुख्य दिवशी रात्री हा प्रकार सुरू आहे। यंदाही गुरुवारी मध्यरात्री म्हैसाळ येथून घोडागाडी शर्यत सुरू झाली। मात्र मिरजेत पोलिसांनी म्हैसाळ रस्त्यावरील हायवेच्या पुलाखाली शास्त्री चौकात बॅरिकेड्स लावून घोडागाड्यांना शहरात प्रवेश दिला नाही। स्पर्धकांना बाहेरच्या बाहेरच मुख्य रस्त्याने बदलून पळवले। सांगली शहरातही घोडागाडी शर्यतीत सहभागी झालेले व हुल्लडबाजी करणारे घोडागाडे व मोटरसायकलस्वार येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मुख्य चौकात कडक बंदोबस्त ठेवला। यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी चांगलेच बदडून काढले। काही मोटरसायकलस्वार वेगवेगळ्या रस्त्याने पळून जाताना दिसून आले। पोलिसांनी अनेक ठिकाणी गाड्या, मोटरसायकली तसेच बॅरिकेड्स लावून मोठा बंदोबस्त तैनात केलेला होता। या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोलिसांनी यापूर्वीही सूचना देऊन या शर्यती थांबत नसल्याचे सांगितले। मनोरंजनाच्या नावाखाली नियम मोडून धोकादायक शर्यती काढल्या जात असून यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण येतो असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। घोडागाडी शर्यतीत सहभागी होणारे आणि ती पाहायला येणारे शौकीन यांना या प्रकारचे भान नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।